नमस्कार, मी भाग्यशाली राऊत. भाग्यशालीच डायरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चंपा या कथामालिकेच्या 3ऱ्या भागाला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. गेल्या भागात आपण पाहिलं की रामच्या ऑफिसमध्ये चंपाचा पहिला दिवस कसा पार पडतो. तिच्या कामातील शिस्त आणि निष्ठा रामला तिच्याकडे आकर्षित करते. पण दुसऱ्या बाजूला वस्तीतल्या रश्मीचा वेदनादायी प्रवास आणि चंपाची वस्तीतल्या मुलांसाठीची धडपड एक वेगळीच कहाणी सांगून जाते. रामला जेव्हा चंपाच्या खऱ्या आयुष्याची थोडीशी चाहूल लागते तेव्हा तो स्वतःशीच एक मोठा निर्णय घेतो, तिच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याचा. पण मन ठरवतं एक आणि घडतं भलतंच. राम खरोखरच शांत बसू शकेल का, की चंपाच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध त्याला एका नवीन संकटात ढकलणार? चला तर मग ऐकूया चंपा भाग 4, संघर्षाची नवी पहाट. सकाळचे 9:15 वाजले होते. मी काल रात्री स्वतःशीच एक वचन घेतलं होतं. तिच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काहीही संबंध नसेल. मी फक्त कामापुरता तिच्याशी बोलेन. मी मन घट्ट केलं होतं. टेबलवरच्या फाईल्स इकडच्या तिकडे करत माझं लक्ष कामात रमवायचा प्रयत्न करत होतं. पण मन दर 2 मिनिटांनी ऑफिसच्या दरवाजाकडे आणि घड्याळाकडे पळत होतं. 10:30ला अजून वेळ होता. मला पुन्हा कालची आनंदी चंपा आठवली. काल पहिल्या पगाराचा चेक हातात घेताना चंपाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आठवून मला वाटलं की आज उत्साहाने ती लवकर येईल. माझ्या मनात जरा शंकेची पाल चुकचुकली. काही अडचण नसेल ना? छे, मी स्वतःच्याच कपाळावर हात मारला. राम, तू पुन्हा तिच्याचबद्दल विचार करतोयस. तो तिचा प्रश्न आहे. मी पुन्हा स्वतःला दटावलं. तेवढ्यात सिद्ध्या आला. सिद्ध्या समोर येऊन बसला तरी त्याचं लक्ष नव्हतं. शेवटी त्याने टेबलवर 2 वेळा हात आपटला तेव्हा रामच्या विचारांची तंद्री तुटली. काय रे, कुठे हरवलास? किती वेळ येऊन बसलोय माहिती आहे का? सॉरी अरे, एका केसच्या विचारात होतो. राम, मी तुझ्या समोर येऊन बसलोय अरे, तरी तुझं लक्ष नव्हतं आणि माझ्याशी खोटं बोलतोयस. आज ओळखतो का मी तुला? काही नाही रे सिद्ध्या, मी चंपाचा विचार करत होतो. खरं तर मी तुला सांगणारच नव्हतो, पण चंपा आपल्याला खूप साधी वाटत होती रे. अरे चंपा, जाऊ दे, मला नाही बोलवत. सिद्ध्या त्याच्या जवळ आला. राम, मला सांगणार आहेस का, नक्की काय झालंय? सिद्ध्या, तुला माहितीये, माझे मित्र नेहमीपेक्षा जास्त वेळा यायला लागलेत. कारण चंपा. चहावाला 4 वेळा येऊन चहा विचारतोय. कारण चंपा. रद्दीवाल्याला 4 वेळा फोन करून विचारावं लागायचं, अरे रद्दी पडलीये, घेऊन जा. आता तोच आठवड्यातून 4 वेळा येतो आणि विचारतो, साहेब रद्दी? कारण चंपा. कारण तुला काय सांगू सिद्ध्या, मी काल काय बघितलंय? हे दोघं बोलत असतानाच चंपा येऊन स्वतःच्या कामाला लागली. दोघांनी तिच्याकडे बघितले. सिद्ध्या रामला म्हणाला, राम मी येतो रात्री घरी. आणि सिद्धार्थ निघून गेला. रामने तिच्याकडे एकदाच पाहिले आणि त्याच्या कामाला सुरुवात केली. तिने स्वतःहून रामला आवाज दिला, सर? हो बोल ना. काल माझ्या मागे आला होतात. अर्ध्यातून माघारी का बरं गेलात? मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. सॉरी चंपा. खरं तर मी यायला नको. तो बोलता बोलता थांबला. सर आला तर पूर्णपणे बघून जायचं ना. मी तिथे कशासाठी जाते? मला काहीही इंटरेस्ट नाही, मी रागामध्ये बोललो. का?
तिथे फक्त बायका धंदा करायला जातात का? माइंड युअर टंग चंपा, मी जोरात ओरडलो. ओढून काय होणार आहे ना सर, मी रोज जाते तिथे. ती पुन्हा उद्धटपणे बोलली. चंपा, सर, तुमचा राग मला समजतोय. आणि तुम्हाला प्रश्न पण खूप पडले असतील ना? रात्रभर माझा विचार करून तुम्हाला झोप लागली नसेल. दिवस कधी उगवतोय याची वाट बघत असाल. आणि कधी एकदा मला विचारताय की तू कुठे आणि कशासाठी जातेस, हो ना? मी विचार करू लागलो. अरे, हे हिला कसं कळलं? मला खूप मोठा प्रश्न पडला. सर, प्रश्न पडला ना? तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्माईल होतं. मला हे कसं ठाऊक तुमच्या मनात काय चालू आहे? खूप पुरुषांना बघते त्या गल्लीत येताना जाताना. त्यामुळे त्यामुळे थोडाफार पुरुष समजतो मला. मला आता चंपा सहन होत नव्हती. सर, आज माझ्यासोबत चलाच. मी काय करते ना हे बघायला. त्याची गरज नाही वाटत मला. प्लीज सर, एकदा माझ्यासाठी. मी खूप विचार केला आणि हो म्हणालो. ती नेहमीप्रमाणे काम करू लागली. तिला काहीही फरक पडला आहे असं मला एकदाही जाणवलं नाही. माझे आज कामांमध्ये लक्षच लागत नव्हते. मनामध्ये म्हटलं, उगीच हो म्हणालो का हिला? माझी इच्छा तर नाहीये ती काय करते हे पाहायची. 5 वाजले. तिने भरभर आवरायला सुरुवात केली. सर, येताय ना? प्रश्न विचारला की ऑर्डर दिली हे मलाच समजलं नाही. हो, येतोय. मी सुद्धा माझा टेबल आवरला आणि तिच्या मागे मागे निघालो. ती झपझप पावलं उचलत होती. शेवटी पोहोचलोच त्या गल्लीत. अर्धवट उघड्या बायका तिचे हसून स्वागत करत होत्या. पण मला पाहून मात्र वेगळेच हावभाव करत होत्या. मधून मधून एखादी म्हणायची, चलता है क्या हँडसम? आणि एखादी अंगचटीला यायची. कसंसं होत होतं मला. कशासाठी हे सगळं? सौंदर्य ओसांडून वाहत होतं या बायकांचं. बापरे! हे फक्त पोटासाठी? चंपा ही त्यातलीच एक? विचारच करवत नव्हता. एका गल्लीमधून वाट काढत आम्ही प्रशस्त खोलीमध्ये पोहोचलो. या वस्तीमध्ये एवढी मोठी खोली. प्रोजेक्टर, कम्प्युटर, छोटे टेबल्स आणि ब्लॅकबोर्ड सुद्धा. पुन्हा प्रश्न. तिने माझ्याकडे बघितले. काय सर, पुन्हा प्रश्न ना? 2 मिनिटं मी शांत बसलो. हो म्हणालो. जवळपास वर्ष होत आले मी इथल्या मुलांना शिकवते. माझा यात कोणताही स्वार्थ नाही. पण जे मी सोसलं आहे ते यांना मला सोसू द्यायचं नाही. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. म्हणजे? मला पुन्हा एकदा प्रश्न पडला. ताई ताई करत 4-5 लहान मुलं तिच्या जवळ आलीत. गुड इव्हिनिंग ताई. मी अवाक होऊन बघत होतो. बाळांनो, तुम्ही जरा वेळाने याल? मुलांनी तिने दिलेली सूचना पाळली आणि बाहेर गेले. म्हणजे मीही याच वस्तीतल्या कोणत्या तरी एका बाईची मुलगी आहे. मला माहित नाहीये मी कोणाची मुलगी आहे. आणि मी कधी चौकशी करायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मला शाळेची आवड आहे हे पाहून कॉर्पोरेशनच्या शाळेत माझे नाव इथल्या एका आंटीने घातले. मला ना घरी नको वाटायचे. इथले वातावरण, इथली माणसं, या बायका बघूच वाटायच्या नाहीत. माझी शाळेतली प्रगती पाहून मला कोणी जाऊ नको असं म्हटलंच नाही. मला कळायला लागलं तेव्हापासून मलाही गिऱ्हाईकं यायला लागली होती. मला सगळी माहिती होती. मी आंटीला सांगितलं, मला शिकायचंय आणि इथल्या मुलांनाही शिकवायचं आहे.
कुणास ठाऊक का? आंटीने मला होकार दिला. इतर मुलींसारखी माझ्यावर जबरदस्ती केली नाही. कदाचित मी याच आंटीची मुलगी असेन आणि तिने जर हे सहन केलं असेल, तर ते मी करू नये असं तिला वाटत असेल. खरं तर तिने मान्यता दिली म्हणूनच हा मी दिवस बघू शकतेय. ती सांगत होती आणि मी सुन्न झालो होतो. किती गैरसमज करून घेतले मी या मुलीविषयी. सर, मला कामाची गरज होती. कारण या सगळ्यांसाठी. मी इथं राहत नाही सर. मला आंटीने चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेऊन दिलाय. पण मी येते या मुलांना शिकवायला. जेव्हा मी शाळेत जायचे ना, तेव्हा शिक्षकांपासून सगळेच माझी टिंगल करायचे. शिकून कुठे दिवा लावणार असे येता जाता म्हणायचे. मला याकडे लक्ष द्यायचे नव्हते. आंटीला मी 12वी फर्स्ट क्लासने झाल्यावर खूप आनंद झाला होता. तिने मला विचारलं, काय करायचंय तुला यानंतर? मी माझे स्वप्न तिला सांगितले. D.Ed झाले. नोकरीची गरज होती, पण मला इथून लांब सुद्धा जायचे नव्हते. म्हणून मग तुमच्याकडे आले. रामने तिच्याकडे पाहिले. चंपा, मी या सगळ्याचा विचार सुद्धा केला नव्हता ग. प्लीज मला जमलं तर माफ कर. मी नको नको ते विचार केले ग तुझ्याबद्दल. मला ठाऊक आहे सर तुम्ही काय विचार केले असतील. चंपा, मी शब्द देतो. मी इथून पुढे तुझ्या सोबत असेन. तुला हवी ती मदत करायची माझी तयारी आहे. थँक सर, पण मला मदत नको आहे. मी सगळं एकटी करू शकेन. मला कोणाचे उपकार नकोत. उपकार कसले त्यामध्ये? मी एखादा विषय शिकवेन ना या मुलांना. चालेल तुला हे? ती हसली आणि म्हणाली, हो तर, अशी मदत नक्कीच चालेल. चल, येऊ मी? सर, कॉफी घ्याल? नको, थँक यू सो मच. आमच्या इथून असं नाही जायचं. पहिल्यांदा आलात ना? थांबा. ती गेली आणि मी पुन्हा विचारात. हिला फक्त हीच मदत करायची की आणखीन काही? तेवढ्यात चंपा कॉफी घेऊन आली. खूप काही बोलायचं होतं, पण काहीही न बोलता आम्ही दोघांनीही कॉफी घेतली. चल, येतो मी. उद्या ये हा वेळेवर ऑफिसमध्ये. सर, उद्या संडे आहे. अरे होच की, मी विसरलोच. ठीक आहे, येतो मी. अच्छा, तिने हसून बाय केली. कोण जाणे, तिला आज मला सोडून जावेसे वाटत नव्हते. नमस्कार रसिक हो. चंपा आणि रामच्या संघर्षाचा 4था भाग तुम्हाला कसा वाटला? चंपाचं आयुष्य आणि रामच्या मनातील तिची प्रतिमा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. पुढे चंपाच्या आयुष्यात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी भाग्यशालीच डायरीला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच पाठीशी राहू द्या. मनापासून धन्यवाद.